हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरजेत क्रांती ज्योत रॅलीचे आयोजन. सालाबादप्रमाणे यंदाही मिरजेत 27/11/2024 रोजी वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मिरजेत भव्यदिव्य अशी क्रांती ज्योत रॅली काढण्यात आली आणि या रॅलीचे माजी नगरसेवक सज्जाद भोकरे, भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख, मिरज ईदगाह कमिटीचे अध्यक्ष मेहबूब अली मनेर आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळगावकर यांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात आली. गेली 12 वर्ष झाले निरंतर हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त क्रांती ज्योत रॅलीचे आयोजन हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाब्दीन शेखने केले होते. यावेळी जैलाब्दीन शेख आणि मेहबूब अली मनेर म्हणाले, देशाचे आद्य क्रांतिकारक हे टिपू सुलतान होते. भारतामध्ये ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. टिपू हयात असेपर्यंत भारताची 1 इंचही जमिनीवर ब्रिटिशांना ताबा मिळवता आला नाही. ब्रिटिशांच्या हृदयामध्ये धडकी भरवून सोडणारा आणि भारतभूमीचे रक्षणार्थ धारातीर्थी पडणारे हजरत टिपू सुलतान असे यावेळी जैलाब शेख यांनी म्हटलेले आहे. असे वीर योद्धा स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या विचारांची आज भारतातील प्रत्येक नागरिकाला अत्यंत गरज आहे असंही शेख यांनी म्हटलेलं आहे. आज मिरजमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग घेतला. रॅलीमध्ये वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जिंदाबाद, वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जिंदाबाद अशा प्रकारे घोषणा देऊन परिसर दणाणून सोडले. मिरवणुकीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त होता आणि मिरवणुकीची सुरुवात हजरतबारा इमाम दर्गा, लक्ष्मी मार्केट, किसान चौक, मिरज शहर पोलीस स्टेशन मार्गे, हजर खाजा शमाना मीरा दर्गा मार्गे स्वर्गीय अहमद बाशा चौक येथे मिरवणुकीची सांगता झाली. आज टिपू सुलतान जयंती महोत्सवच्या वतीनं निरंतर गेली 12 वर्षे वीर स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मिरजेला भव्यदिव्य अशी रॅली निघाली. हजारोच्या संख्येने नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. विविध जाती धर्माच्या लोकांनी या स्वातंत्र्य सेनाच्या रॅलीमध्ये सहभाग घेऊन टिपू सुलतानच्या यांच्या कार्याचा गौरव केला झाला. विविध पक्षातील विविध संघटनेच्या लोकांनी एकत्र घेऊन या स्वातंत्र्य सेनाची बारामत दर्गापासून बसस्टँडपर्यंत जयघोष करून इथे संख्या झाली. आज इथं मी सांगू इच्छितो की देशामध्ये आज जे चाललेलं आहे हे रोखण्यासाठी खरोखर या देशामध्ये टिपू सुलतान यांच्या विचारांची गरज आहे. जोपर्यंत टिपू सुलतान या हयात होते ब्रिटिशांना 1 इंच नाही 1 पाऊल ठेवायला यांनी जमीनसुद्धा दिलेली नव्हती. कारण ब्रिटिशांना सडो की पडून करून सोडणारा या भारतामधला थोर योद्धा कोण होता, आद्य क्रांती कोण होता, तर ते टिपू सुलतान होता. याचा सर्व भारतीयांना गर्व आहे आणि मलासुद्धा गर्व आहे. म्हणून आज सर्व भारतीयांना टिपू सुलतान जयंतीचा आम्ही शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय टिपू सुलतान. अस्सलाम वालेकुम. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.